जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ कायमस्वरूपी करण्यासाठी अजूनही आंदोलन सुरूच आहे। आक्रमक आंदोलनकर्त्यांनी सिल्लूर आणि मदुराईतील ट्रेन थांबवल्यात। शिवाय जल्लीकट्टूसाठी आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे। काल अलंगानूर येथे जल्लीकट्टीच्या कार्यक्रमासाठी निघालेले मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना विरोधाचा सामना करावा लागला। आंदोलनामुळे पनीरसेल्वम यांना जल्लीकट्टू कार्यक्रमाचं उद्घाटन न करताच माघारी फिरावं लागलं। आंध्र प्रदेशातील हिराखंड एक्सप्रेस अपघातातील मृतांचा आकडा 39 वर पोहोचलाय तर 50 जण जखमी झालेत। जगदलपूरहून भुवनेश्वरच्या दिशेने जाताना हिराखंड एक्सप्रेसचे 8 डबे घसरले। शनिवारी रात्री 11 वाजता अपघात घडला। हा अपघात घडवून आणल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला दिली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। मृतांच्या नातलगांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत रेल्वे विभागाने जाहीर केली आहे। निवडणुकीत घरातल्या व्यक्तींना तिकीट वाटप नको असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता। मात्र नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकारिणीत जो आदेश दिला होता त्याला मात्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून हरताळ फासला जातोय। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या मुलाला उत्तर प्रदेश विधानसभेसाठी तिकीट देण्यात आलं। पंकज सिंग यांना नोएडामधून उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे। महाराष्ट्राच्या केदार जाधवनं प्रयत्नांची शर्थ करूनही टीम इंडियाला कोलकात्याच्या 3ऱ्या वनडेत 5 धावांनी चुटपूट लावणारा पराभव स्वीकारावा लागला। इंग्लंडनं हा सामना जिंकून 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतलं भारताच्या विजयाचं अंतर 2-1 असं कमी केलं। या सामन्यात इंग्लंडनं भारताला विजयासाठी 322 धावांचं लक्ष्य दिलं होतं। अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या। केदार जाधवनं पहिल्या 2 चेंडूंवर 1 षटकार आणि 1 चौकार ठोकून 10 धावा वसूल केल्या, पण पुढच्या 2 चेंडूंवर त्याला एकही धाव मिळू शकली नाही। त्यामुळे 5व्या चेंडूवर विजयी षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला। दरम्यान भारत इंग्लंड संघांमधल्या वनडे मालिकेतल्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार केदार जाधवला देण्यात आला। कोल्हापूरच्या नंदिनी साळुखेनं बिहारच्या पटनामध्ये आयोजित ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं। नंदिनीनं 51 किलो वजनी गटात अंतिम लढतीत उत्तर प्रदेशच्या आरजू तोमरला कला जंग डावावर अवघ्या 14 सेकंदात चितपट करून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं। नंदिनीचे वडील बाजीराव साळुखे यांचं तिच्या लहानपणीच निधन झालं। नंदिनीच्या आईनं काबाड कष्ट करून आपल्या लेकीला पैलवान म्हणून घडवलं। एनआयएस प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांनी तिच्यातल्या गुणवत्तेला पैलू पाडण्याचं काम चोख बजावलं। बिहारच्या पटनामधल्या ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पैलवानांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी 4 पदकांची कमाई केली। महाराष्ट्राच्या पदक विजेत्या पैलवानांमध्ये नंदिनी साळुखेसह रेश्मा माने, स्वप्नील शेलार आणि अनिकेत खोपडे यांचा समावेश आहे। रेश्मा मानेनं मुलींच्या 63 किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली। मुलांच्या 50 किलो गटात स्वप्नील शेलारला रौप्य पदकावर तर 84 किलो वजनी गटात अनिकेत खोपडेला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं।